विधिमंडळामध्ये सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रद्धा वालकर प्रकरणी निवेदन करतात. थेट जाऊयात. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भातखळकर साहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय आणि खरोखरच श्रद्धा वालकर हे जे प्रकरण आहे हे एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारच प्रकरण आहे. त्यांच्या वडिलांची माझी भेट झाली आणि जो काही सगळा घटनाक्रम आहे तो देखील मी समजून घेतला. खरं तर एवढं व्यक्ती क्रूर कसा होऊ शकतो की एखाद्या जिला आपण पत्नी म्हटलेलं आहे त्याचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीझरमध्ये ठेवायचे आणि त्यातनं कोल्ड्रिंक काढून प्यायचं. अशा प्रकारची ही मानसिकता येते कुठून, हा देखील एक प्रश्न आहे. या संदर्भात भातखळकर साहेबांनी, कारण केस ही दिल्लीमध्ये घडलेली असल्यामुळे दिल्ली पोलिसांकडे आता त्याचा तपास आहे, ते पुढचा तपास करतायत. पण काही मूलभूत मुद्दे भातखळकर साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केले आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदा तक्रार परत घेण्याच्या संदर्भात तिच्यावर कोणाचा दबाव होता का, असा जो प्रश्न त्यांनी विचारलाय. अद्यापपर्यंतच्या तपासामध्ये कुठल्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव हा काही आढळून आलेला नाही. तथापि तक्रार परत तिने का घेतली याची चौकशी अजून आपण करतो आणि निश्चित ती काही साध्या मनाने तिने घेतलेली नाही आणि म्हणून त्याची माहिती आपण घेतो. त्याचसोबत तिने तक्रार करणं आणि तिने तक्रार वापस घेणं याच्यामध्ये साधारणतः 1 महिन्याचा कालावधी गेलाय. हे 23 तारखेला तिने तक्रार केली आणि पुढच्या महिन्याच्या 19 तारखेला तिने तक्रार वापस घेतली आहे. या दरम्यान पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे, ती जर थोडी त्याची दखल घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचा हा जो विषय तो टाळता आला असता आणि म्हणून त्याची चौकशीचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. की आता मला असं वाटतं की या संदर्भात अद्याप तरी माहिती नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. पण आपण याची माहिती घेतोच आहोत, आपण हे काढतोच आहोत की इतके दिवस त्यांनी कारवाई का केली नाही, त्यांनी का वाट पाहिली तिने परत घेण्याची. याच्यावर पुढच्या काळातला उपाय म्हणून देखील आपण एक डीजींच्या मार्फत सगळ्या पोलिसांना सांगितलंय की अशा प्रकारच्या इस्ट्रेंज मॅरेज असतील किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे घटना असतील, अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेची तक्रार आल्याबरोबर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. किमान तिला बोलवून तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, ती कुठल्या दबावात तर नाही या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना देखील आपण या ठिकाणी दिल्या आहेत. विशेषतः या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जवळपास वेगवेगळे 40 मोठे मोर्चे निघाले आणि या मोर्चांमध्ये देखील विविध जिल्ह्यांमध्ये आणि 15 मोठ्या संघटनांनी देखील मोर्चे काढले आणि त्या ठिकाणी ही मागणी करण्यात आली की लॉ जिहादच्या संदर्भात या ठिकाणी कठोर कायदा करण्यात यावा. खरं म्हणजे मी पहिल्यांदाच या सभागृहामध्ये हे स्पष्ट करू इच्छितो की इंटरफेथ मॅरेजला सरकारचा कुठलाही विरोध नाही. मात्र गेल्या काही काळामध्ये असं लक्षात येत आहे की एक डिझाईन करून, जाणीवपूर्वक एका षडयंत्राचा भाग करून काही विविक्षित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे त्या ठिकाणी विवाह होत आहेत आणि वर्षभरामध्ये, 1.5 वर्षामध्ये त्या मुलीला त्या ठिकाणी प्रताडित केलं जातं, तिला वापस यावं लागतं, तिचं सगळं त्या ठिकाणी घेऊन घेतलं जातं. अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात घटना या बाहेर येताना दिसत आहेत आणि म्हणून काही राज्यांनी या ठिकाणी लव जिहादच्या संदर्भात कायदे देखील केले आहेत. आणि मी जाणीवपूर्वक या सभागृहाला सांगू इच्छितो की लव जिहाद हा विषय सगळ्यात पहिल्यांदा केरळमध्ये बाहेर आलेला आहे आणि हे नाव केरळच्या पोलिसांनी त्याला दिलं आहे. त्यावेळी कम्युनिस्ट मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याला ते नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही
कुठल्या धर्माच्या विरोधात जाऊन करायचा आहे, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात जाऊन करायचा विषय नाही आहे. पण आपल्याला ही फॅक्ट या ठिकाणी ऍक्सेप्ट करावीच लागेल की आज अशा प्रकारच्या केसेस होत आहेत. आणि म्हणूनच राज्य सरकारने हा निर्णय केलाय की वेगवेगळ्या राज्यांनी या संदर्भात जी काही भूमिका घेतली आहे, जे काही कायदे केलेले आहेत, त्या कायद्यांचा आम्ही अभ्यास करतो, जेणेकरून आपल्याकडे काही इफेक्टिव्ह अशा प्रकारच्या अमेंडमेंट्स किंवा एखादा स्पेसिफिक कायदा करण्याची गरज असेल तर तो देखील करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये षडयंत्राचा भाग म्हणून कुठल्याही महिलेची फसवणूक होऊ नये अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून भातखळकर साहेबांना मी सांगू इच्छितो की याचा अभ्यास आम्ही करतोय आणि अभ्यासाअंती अशा प्रकारची आवश्यकता असेल आणि प्रभावी कायदा वेगवेगळ्या राज्यांनी तयार केलेला कायदा प्रभावी असेल तर निश्चित राज्य सरकार तशा प्रकारचा निर्णय करेल. बोला 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 सुनील प्रभूजी बोला. अध्यक्ष महोदय, माझाही प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यानुसार लव्ह जिहाद हा जो विषय हा सामाजिक विषय आहे आणि त्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. हे सगळं जरी महत्त्वाचं असलं तरी देखील अलीकडच्या काळामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये आपण जर बघितलं, सरकार कोणाचंही असू दे, महिलांवरती, मुलींवरती, बालकांवरती जे अत्याचार होतात त्या सगळ्या केसेसमध्ये जर आपण बघितलं तर चौकशी अंती ही सगळी काम कृत्य करणारी मंडळी ही परिचित आहेत, म्हणजे त्या व्यक्तीशी परिचित असतात आणि मग ही अशी घाणेरडी कृत्य करतात. तर या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये सरकार सामाजिक दृष्टीने कोणत्या उपाययोजना करणार आहे का, तर त्याची एक माहिती या सभागृहाला देणं आवश्यक आहे. आणि माननीय गृहमंत्री महोदय असं म्हणाले, उपमुख्यमंत्री महोदय, की आपण मध्ये शक्ती कायदा ज्या पद्धतीने आणण्याच्या दृष्टीने या सभागृहामध्ये फार मोठं आपण निर्णय घेतला आणि सर्वानुमते आपण त्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आणि मग हा शक्ती कायदा आणण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये सरकार नेमकं काय करणार आहे, त्याला का उशीर होतोय. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरधर्मीय विवाहासाठी समन्वय समिती स्थापन करण्याबाबत मी अलीकडेच मीडियामध्ये वाचलं, वृत्तपत्रामध्ये वाचलं. आणि मग आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली तर या समितीवर अनेक संघटना व राज्य महिला आयोगाने आक्षेप घेतलाय. त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे, या गोष्टी आहेत. आणि अध्यक्ष महोदय, आज योगायोगाने गृहमंत्री महोदय या सभागृहात आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच प्रकरणात जसं आज या ठिकाणी श्रद्धा वालकरचं प्रकरण आलं, ते 6 महिन्यानंतर बाहेर पडलं, मुंबई पोलिसांनी शोध लावला. मीरा भाईंदर पश्चिमेला अंकिता बुगडिया नावाची मुलगी 8 दिवसापासून बेपत्ता आहे. तिचा भाऊ सतत पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना विनंती करतोय की माझी बहीण हरवलेली आहे, ती अल्पवयीन नाही आहे, ती आज जर 18 वर्ष तिला पूर्ण झाली असेल, परंतु जिथे कुठे असेल पोलिसांनी तिला पोलीस स्टेशन समोर आणावं आणि नातेवाईकांसमोर सांगावं, पण पोलिसांना इतका देखील वेळ नाही. पोलीस काय सांगतायत अध्यक्ष महोदय, दुर्दैवी आहे की ती मुलगी सुरक्षित आहे, ती व्हॉट्सअपवर बोलते, तिचं वय पूर्ण झालंय, 18 वर्षापेक्षा मोठी आहे, त्यामुळे आमची जबाबदारी नाही आहे. त्याचे भाऊ आणि नातेवाईक सांगतायत की भविष्यात तिच्याबद्दल काही तिच्याशी होऊ शकतं, तिच्यावरती अत्याचार, तिच्या बँकेतल्या अकाउंट मधले पैसे हे ट्रान्सफर केले जात आहेत. तरी देखील भाईंदर पोलीस ठाणे आयुक्तांशी मी बोललो तरी देखील नातेवाईकाला त्या ठिकाणी दाद दिली जात नाही. नातेवाईक सातत्याने पोलीस स्टेशनकडे जाऊन त्या ठिकाणी जीजी करतायत, तरी देखील त्याच्यावर कारवाई होत नाही. अध्यक्ष महोदय, दुसरी अंकिता वालकर होऊ नये म्हणून या अंकिता बुगड्याबद्दल आजच्याच निर्णय घ्या. पोलीस ठाण्यासमोर भाईंदर पोलीस स्टेशनच्या त्या अधिकाऱ्याला ट्रॅक करून त्या मुलीला तिकडे आणा आणि नातेवाईकासमोर जे काय असेल ते सक्षम करायला लावा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सुनीलजींनी या ठिकाणी 3-4 मुद्दे मांडले आहेत. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं ते सत्य आहे की आज विशेषतः थोडा याच्यापेक्षा थोडा वेगळा विषय असला तरी रेप किंवा मोलेस्टेशन अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये जवळजवळ 90% ओळखीच्या व्यक्तींकडनं ते होतात. आणि म्हणून आपण काय उपाययोजना करतो तर त्याच्यामध्ये विशेषतः आता आपण ज्या आपल्या मुली आहेत या मुलींना गुड टच बॅड टच असं एक प्रशिक्षण देण्याची सुरुवात आपण ती शाळांमध्ये केलेली आहे, जेणेकरून ओळखीच्या व्यक्तीचंही त्या ठिकाणी समजा त्याचे इरादे जर ठीक नसतील तर ते त्यांच्या लक्षात आले पाहिजेत आणि त्यांची फसवणूक होऊ नये. आणि यासोबत त्यांच्यात जाणीव जागृती तयार करण्याच्या संदर्भातले देखील
काही उपाययोजना या आता मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेल्या आहेत. शक्ती कायद्याच्या संदर्भात आपण जी सूचना मांडली त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. मुळात आपण ज्यावेळेस केंद्रीय कायद्यामध्ये अमेंडमेंट करतो आणि ती अमेंडमेंट करत असताना त्या कायद्याच्या तरतुदीचा अधिक्षेप करून आपण ज्यावेळेस अशी अमेंडमेंट करतो त्यावेळी ती जवळजवळ 10-12 डिपार्टमेंटमध्ये ती फाईल जाते आणि प्रत्येक डिपार्टमेंटचं त्याच्यावर कन्सेंट आल्यानंतर मग लॉ डिपार्टमेंट त्याच्यात कन्सेंट देतं. कारण हा केंद्रीय कायद्यावर आपण अधिक्षेप केलेला असतो, त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतोय, पण आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि लवकरच आम्ही केंद्र सरकारकडनं तो कायदा देखील मंजूर करून आणू. एक आपण आंतरधर्मीय विवाहाच्या संदर्भातल्या समितीचा विषय मांडला. आपण जो अंकिता बुगडेचा विषय या ठिकाणी मांडला आहे ना, अशा विषयांकरताच ही समिती तयार केली आहे की ज्यावेळेस श्रद्धा वालकरच्या वडिलांनी सांगितलं की अहो आम्हाला कुठे जावं समजेच ना, आमच्या मुलीशी जर आमचं बोलणं जरी करून दिलं असतं तरी देखील आम्हाला समजलं असतं ना, आम्ही तिला वाचवू शकलो असतो, पण कोणी ते करूनच द्यायला तयार नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारच्या केसेसमध्ये कुठे जावं हे लक्षात येत नाही आणि म्हणून फॅसिलिटेशन करण्याकरता ही समिती तयार केलेली आहे की पहिला स्टॉप कुठे. अनेक वेळा परिस्थिती अशी असते की कायदा हा 18 वर्षाच्या वरच्यांना सगळे अधिकार देतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची दिशाभूल होते हे तुम्ही नाही ठरवू शकत. मग अशा परिस्थितीत तुम्ही जी आता मागणी केली की किमान आमचं बोलणं करून दिलं तर आम्हाला समजेल किंवा ती खरं गेली आहे का नेलं आहे का ती दबावाखाली आहे, अशा परिस्थितीचा सामना करण्याकरता ही समिती तयार केलेली आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर त्या संदर्भातली तो खुलासा देखील त्यावेळेस करण्यात आलेला आहे. आणि अंकिताच्या संदर्भात आपण जे या ठिकाणी सांगितलं मी आता तात्काळ भाईंदर पोलिसांना त्या ठिकाणी सांगेल आणि किमान तिची ख्याली खुशाली योग्य आहे आणि ती दबावात नाहीये या संदर्भातलं त्यांचं बोलणं हे त्यांच्या परिवाराशी करून द्यावं अशा प्रकारे त्या ठिकाणी निश्चितपणे सांगण्यात येईल. आझमी सर. अध्यक्ष महोदय त्यांचं होते. धन्यवाद. डिप्टी सीएम साहब ने अच्छा जवाब दिया, मैं संतुष्ट हूं. लेकिन अध्यक्ष महोदय मैं एक बात कहना चाहता हूं इस हाउस के अंदर कि लव जिहाद नाम ला करके एक समुदाय को बार बार चिन्हित किया जा रहा है. जिहाद, मैं आपको जिहाद के ऊपर बहुत किताबें दे सकता हूं, ये बहुत ही रिस्पेक्टेड लफ्ज है. लव जिहाद नाम की कोई भी कमेटी भारतवर्ष में नहीं है. आपने कहा, सुप्रीम कोर्ट ने बोला है सर. उसके बाद सर वहां पे अपना केरल की बात आपने किया, केरल में एनआईए ने इंक्वायरी किया, लव जिहाद नाम की कोई कमेटी नहीं है. श्रद्धा का मामला जो है सर, बहुत आफ्ताब 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 नाम उठाया गया. सर सुनिए ना, आप मुझे बोलने दीजिए. श्रद्धा वालकर का मामला कोई विवाह का मामला नहीं है, ये लिविंग रिलेशन का मामला है. अध्यक्ष महोदय, हम लोग जो है ना वेस्टर्न कल्चर में चले गए हैं. ये बुराइयां क्यों फैल रही हैं? हमारी घर की बच्ची 18 साल की उम्र के बाद अपनी मर्जी से शादी कर सकती है, 18 साल के बाद अपना सरकार चुन सकती है. ये 18 साल की उम्र के बाद किसी आदमी के साथ बिना विवाह के रह सकती है, अपनी मर्जी से रह सकती है. मैं कहना चाहता हूं कि ये हम जो भारतवर्ष के कल्चर को भूल रहे हैं, हम अपने देश के कल्चर को भूल रहे हैं, ये मैं कहना चाहता हूं. अध्यक्ष महोदय, मैं आपको अध्यक्ष महोदय, मैं अभी गया, सुनिए, मैं अभी अमरावती गया. अध्यक्ष महोदय, माइनॉरिटी कम्युनिटी के लोग घबराए हुए हैं. मैं अगर वहां की बात करूं अध्यक्ष महोदय, वहां पे जो सुमैया नाम की लड़की थी, अब नहीं वो दूसरा वहां जो मामला था अमरावती के पास का, अध्यक्ष महोदय वो लड़का ड्राइवर था. यहां पर ये अपना नारायण राणे साहब के बेटे नीतीश राणे ने बहुत उठाया इस मामले को. उसकी जड़ तक जाइए अध्यक्ष महोदय. 5 साल से वो दोनों लड़के में आपस में मोहब्बत थी और वो लड़के का नाम, वो लड़का मुस्लिम इमरान नाम का लड़का था और लड़की का नाम खुशबू था. 5 साल से. और उन दोनों ने जिस दिन विवाह कर लिया उसी दिन एक समुदाय प्रश्न क्या आदमी से प्रश्न क्या अध्यक्ष महोदय सुनिए, प्रश्न क्या अपन बोलने दीजिए, आप सच्चाई सुनने की कोशिश कीजिए. प्रश्न क्या मेरे बात में एक सवाल पूछिए. सच्चाई है, सुनिए आप. उसी दिन जिस दिन उस लड़के ने विवाह किया, एक समुदाय के लोग लड़की के घर पर जाकर उसको दबाव डाले और लड़के के घर पर जाकर उसके भाई बाप को पकड़ लिया कि जल्दी उसको बुलाओ. बुलाने के बाद लड़के को अलग कर दिए. अध्यक्ष महोदय, लड़की से यह स्टेटमेंट दिलाया गया कि लड़का हिंदू था
लड़का हिंदू बन के शादी किया, मुस्लिम था। तो ये अध्यक्ष ने उसकी इंक्वायरी कर लीजिए आप। ठीक है। जो 5 साल तक एक साथ थे, वो लड़का, उस लड़के के बारे में लड़की को नहीं मालूम, लड़की बीएससी पढ़ी लिखी है। लड़का, चलिए, ये ये बात तो सुनिए ना। नाही नाही, ये स्कोप के बाहेर आहे, अध्यक्ष महोदय, हे स्कोपच्या बाहेर आहे. प्रश्न विचारा आपण. मैं प्रश्न विचार रहा हूं। आपण प्रश्न मेरा विचारा. कहना है- प्रश्न मेरा विचारा. कहना कि हाउस में दिशा भूल की जाती है, बसा मीडिया तुम्ही, में बसा. अननेसेसरी बातें लाई मी जाती सांगतो, है। बसा तुम्ही. अध्यक्ष महोदय, लड़की बीएससी थी, प्रश्न लड़का 9th विचारा. पास था, लड़की को मालूम था नाही, ये मला पुढे मुसलमान जायला है, लागेल, नाही तर प्रश्न जानबूझ विचारा के तुम्ही. शादी किया था, इस बात को हाउस में आना चाहिए। अध्यक्ष महोदय, नाजिया आरिफ शेख, ठीक है. मैं उप मुख्यमंत्री चला. का ध्यान चाहता हूं। मैं माननीय उप मंत्री जी का ध्यान चाहता हूं। अध्यक्ष महोदय, नाजिया आरिफ शेख नाम नहीं, की नहीं, आप सवाल साथी पूछिए, लड़की- आप- पूछ रहा हूं सर, पूछ रहा हूं। प्रश्न मैं- स्पेसिफिक प्रश्न काय आहे, मैं या इंसाफ- केसबद्दल मैं आपला पूछ रहा हूं स्पेसिफिक सर, प्रश्न पूछ काय रहा हूं तेवढं सर। विचारा. नाजिया आरिफ नाम की लड़की वैभव किशोर राव के साथ चली गई है। ये 28/5/22 को इसका चला. जो चंदूर रेलवे चला. में इसकी कंप्लेन है। आज तक वो लड़की नहीं सम्मान्य- मिली। अध्यक्ष सम्मान्य- महोदय, आज तक उसको नहीं लाया गया। अध्यक्ष महोदय, सुमैया 15 साल की बिपिन नहीं, बस जायसवाल अभी- के साथ चली गई। आजमी साहेब, मैं आपण खुद आपण पूछ रहा हूं। आपण सिनियर सदस्य आहात. स्कोपच्या बाहेर एवढं जाणं नाही, बरोबर नाहीये. नाही नाही नाही, बरोबर नाहीये. आपण प्रश्न विचारा, नाही तर मी दुसऱ्या सदस्याला संधी देणार. राज्य मी के पुढच्या सदस्याला संधी देणार. आपण मंत्री स्पेसिफिक जो प्रश्न विचारा. होम मिनिस्टर भी हैं, उनसे कहना चाहता हूं। बसा तुम्ही. उप मुख्यमंत्री साहब, मंत्री साहब, एक तरफ ध्यान दीजिए आप। चला. सुमैया नाम की 15 साल की चला. लड़की सन्मान्य उपमुख्यमंत्री बिपिन जायसवाल महोदय, के साथ चली गई। मानखुर्द पुलिस स्टेशन में 14/5/21 से सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, आपलं आज काय तक उत्तर उसको असेल नहीं तेवढं लाया जा द्या. रहा है। अनगिनत केस आजमी साहेब झालं, आजमी साहेब झालं, सन्मान्य झालं. सन्माननीय आजमी साहेबांनी जे विषय मांडलेले आहेत, बसा तुम्ही, बसा. ज्या तक्रारी केलेल्या आहेत, जरूर त्याचीही चौकशी केली जाईल आणि कुठल्याही धर्माची मुलगी असली आणि ती अडचणीत असली तरी तिला न्याय दिला जाईल. चला, आशिष शेलारजी बोला. अध्यक्ष महोदय, विषय अध्यक्ष महोदय श्रद्धा वालकरांचा आहे. अध्यक्ष महोदय, आपण जरूर नाझिया असेल, खुशबू असेल, अंकिता असेल, कुठल्याही धर्माची कुठली भगिनी असेल, तिच्या बाबतीमध्ये नक्की सरकारने काळजी केली पाहिजे, ह्याच्याबद्दल दुमत नाही. अध्यक्ष महोदय, सवाल आहे की विषय श्रद्धाचा आल्यावर इथे तिथे का सरवत आहे? त्यांची काळजी घ्या, नक्की घ्या. बाकीच्या मुलींची असेल, भगिनींची असेल, आमचा विरोध नाही ना. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न श्रद्धा वालकरच्या विषयामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकतेने दिलं आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत राजकीय कुठलाही असा हस्तक्षेप असल्याचं काही समोर आढळून येत नाही आणि त्यामुळे त्याची आम्ही माहिती घेतो. अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणामध्ये स्पेसिफिक घटनाक्रम आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून मी अतुल भातखळकर यांच्या प्रश्नाला समर्थन देतो आणि माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, 23 नोव्हेंबर 2020, अध्यक्ष महोदय, उत्तरातलंच वाक्य आपण वाचू. अध्यक्ष महोदय, आपण स्वतः वकील आहात. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये सन्माननीय मंत्री महोदय काय म्हणाले? अर्जदार या गैर अर्जदार याच्या सोबत मागील 2 वर्षापासून एकाच घरात एकत्र राहत असून 23 नोव्हेंबर 2020 रोजी घरगुती कारणावरून, आता मला हे कळलेलं नाही घरगुती कारण म्हणजे लग्नच नाही, पण ठीक आहे, घरगुती कारणावरून आफताब पुनावाला यांनी मारहाण केली होती. मारहाण 23 नोव्हेंबरला केली होती. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्ट, निर्भया जजमेंट, कॉमन प्रॅक्टिस ऑफ लॉ, शक्ती कायदा आहे आता. शक्ती कायदा पुढचा आहे, पण सीआरपीसी, आयपीसी, जर 23 तारखेला तिची मारहाण केली होती पुढे अध्यक्ष महोदय, त्यामुळे रागाच्या भरात श्रद्धा वालकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिल्याचे व गैर अर्जदार याच्या आई वडिलांना व दोघांनी वाद मिटवल्याने गैर अर्जदार याच्या विरुद्ध काही एक तक्रार नसल्याचे. अध्यक्ष महोदय, पुढे जायचं कारण काय? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला मारहाण एका मुलीला झाली होती हे पोलीस कन्क्लुजनला आले. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सरकार कन्क्लुजनला आलंय तिची मारहाण 23 तारखेला झाली होती. मग समजुती, सेटलमेंट, गरज अध्यक्ष महोदय राहते कशी? चला धरू अध्यक्ष महोदय, कायद्याच्या प्रावधानामुळे त्या घरामधल्या लोकांनी अर्ज मागे घेतला असेल. अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा आहे तो
एक महिना लागला अध्यक्ष महोदय, 1 महिना लागला अध्यक्ष महोदय. 1 महिनापर्यंत 5 दिवसात का नाही झालं, 15 दिवसात का नाही झालं, 25 दिवसात का नाही झालं, 30. अध्यक्ष महोदय, हो मगाशी काय होता प्रश्न? मगाशी बोला, बोला, नांद्याचं तुम्ही नाव बोला. होतं म्हणून होतं का? हो, मगाशी प्रश्न- खुशबूचं नाव होतं, चाललं बोला होतं का? तुम्ही. शेलार साहेब बोला आपण. अध्यक्ष शेलार साहेब महोदय, बोला तुम्ही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, असा अध्यक्ष महोदय टोकून हा प्रश्न थांबला जाऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, मी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करत नाही, करणार नाही अध्यक्ष महोदय. 1 महिना अध्यक्ष महोदय. दुसरा आहे मुद्दा. तिसरा अध्यक्ष महोदय, मी ते सेटलमेंटचं पत्र वाचलंय अध्यक्ष महोदय. त्यामध्ये अध्यक्ष महोदय तारखेमध्ये खडाखोडा आहे अध्यक्ष महोदय. 19 तारीख माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं, त्या 19 तारीख त्या पत्राच्या वर 19 डिसेंबर दिलेलं आहे. खाली अध्यक्ष महोदय सही करताना तारखेमध्ये परत खडाखोडा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, चौकशीला अजून कारण काय पाहिजे? जर 1 महिना दिरंगाई होते, जर तिची मारहाण झाली होती आणि तारखेमध्ये खडाखोड झालेली आहे, मग अजून चौकशीला कारण काय अध्यक्ष महोदय? आणि मग अध्यक्ष महोदय, सन्माननीय भातखळकर साहेब म्हणाले ना, राजकारण बाजूला ठेवू, पण कारण काय सांगतो मी तुम्हाला? हा राजकीय दबाव असल्याचं कारण दिसतंय. कारण मंत्री महोदय, तुम्ही सुद्धा या सगळ्याला अवगत आहात अध्यक्ष महोदय. या 2 वर्षाच्या काळामध्ये, तत्कालीन सरकारच्या काळामध्ये साधू मारले गेले अध्यक्ष महोदय. सीबीआयला एन्क्वायरी दिली नाही अध्यक्ष महोदय, सरकारने दिली नाही अध्यक्ष महोदय. हिंदू साधू होते अध्यक्ष महोदय, इन्क्वायरी झाली नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, काय स्लोपच्या बाहेर चाललंय? चौकशी का मागतो ते सांगतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, केवळ तेवढं नाही, एक मेहक प्रभू नावाची मुलगी काश्मीर फ्री करा म्हणून गेटवे ऑफ इंडियाला उभी राहिली. एक FIR दाखल झाला ना अध्यक्ष, दबाव टाकल्यावर झाला अध्यक्ष महोदय. हे सरकारचं काम होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, त्यांनी उदाहरण दिलं, तो शर्जील उस्मानी ह्याच सरकारच्या काळामध्ये सभा घेतली, हिंदूंची मानसिकता सडकी आहे म्हणाला, FIR झाला ना अध्यक्ष महोदय. हे प्रकरण सुद्धा अध्यक्ष महोदय त्यानंतर झालेले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, तत्कालीन जे मुख्यमंत्री होते, आज मला या ठिकाणी कोणावर दोषारोप करायचा नाही, पण फॅक्ट आणतोय मी. त्यांना ज्यावेळेला पत्रकारांनी विचारलं त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं श्रद्धा वालकर बद्दल? मला विचारू नका, मला बोलायचं नाही. ही बचावात्मक भूमिका होती अध्यक्ष महोदय. आणि मग शंका मनामध्ये येते अध्यक्ष महोदय, ज्या साधूंची हत्या होते, मेहक प्रभूचा विषय असेल, शर्जीलचा विषय असेल, आणि श्रद्धाच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया द्यायची नसते, मग मनामध्ये शंका येते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या प्रकरणाची विशेष समिती पोलीस अधिकाऱ्यांची नेमून चौकशी झाली पाहिजे. याचं कारण तारखेत खडाखोडा आहे, 1 महिना दिरंगाई झाली आहे, तिची मारहाण झाली होती. त्यामुळे विशेष समिती अधिकाऱ्यांची नेमून चौकशी कालबाह्य पद्धतीने करणार का, हा माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय. सन्माननीय आशिष शेलारजींनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय. आणि निश्चितच याच्यामध्ये गॅप दिसते, हे मी मगाशी देखील मान्य केलं. पण आशिष शेलारांनी जी मागणी केली आहे त्याप्रमाणे याही संपूर्ण प्रकरणाची मारहाण झाली होती, तक्रार केली होती, तक्रार परत घेतली, त्यात मधल्या काळात काहीच कारवाई झाली नाही. या सगळ्या गोष्टीची एक विशेष पथक त्या ठिकाणी तयार करून त्यामार्फत त्याची चौकशी केली जाईल. चला, विरोधी पक्षनेत्यांचा होते. अध्यक्ष महोदय, जरी असलं समाज म्हणजे कुठच्याही मुलीवर कोणावर असा अत्याचार होता कामा नये. फक्त मला एक सांगा, श्रद्धा वालावलकर आणि ते कोण रायकर आणि वालकर आणि आफताब पुनावाला यांचे कुठले समाज आहेत, कुठल्या समाजाचे लोक आहेत? मला असं वाटतं की या सभागृहात समाजाचा उल्लेख करणं हे योग्य होणार नाही. चला, आफताब पुनावाला हा मुस्लिम आहे का? विरोधी पक्षनेते. आफताब पुनावाला हे मुस्लिम आहेत का, एवढं सांगा. नाही, त्यांनी काय, हे बघा, गुन्हा असतो तो हिंदू मुस्लिम सिख, अध्यक्ष त्याच्यात काय महोदय. कशाला पडावं आपण? तुमच्या पक्षाने विरोध केलाय. बसा सागर साहेब, बसा. आता एकदा श्रद्धा वालकर
आणि जो आफ्ताब अमीन पुनावाला या केसच्या संदर्भात चर्चा चाललेली आहे. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, माझ्या माहितीप्रमाणे आता हे सगळं प्रकरण दिल्ली पोलीसकडे आहे. दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. आपण डायरेक्ट अमित शाह साहेबांशी बोलू शकता. सभागृहाचा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला किंवा देशातल्या कुठल्याही व्यक्तीला माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. कुणालाच म्हणजे पटतच नाही. म्हणजे एखादा कोंबडीचे 35 तुकडे करायचे म्हणले तर 10 विचार केला जातोय, पण इथं माणसाचे एका मुलीचे केले जात आहे. ह्या सगळ्या घटना अक्षरशः इतक्या वेदनादायक आहेत. असं असताना यामध्ये आशिष शेलारांनी सांगितले ते तर तुम्ही चौकशी कराच. आणि माझी विनंती आहे की पुढच्या अधिवेशनात आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस असेल तोपर्यंत त्याची चौकशी पूर्ण होऊन त्याची वस्तुस्थिती सभागृहाला अवगत त्या ठिकाणी करावी, जी कमिटी आपण नेमाल ती. आणि आत्ता ह्याच्यामध्ये फास्टॅग कोर्ट नेमून ह्या संबंधित तो पुनावाला म्हणून जी व्यक्ती आहे त्याला तातडीनं फाशीची शिक्षा कशी होईल, कारण तो सरळ सरळ सांगतोय सगळ्यांना. अजून काय आता पुरावे बिरावे ह्याचा काय जे वकील वगैरे ते बघतील, पण या संदर्भामध्ये स्वतः गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं तर एक मेसेज पण देशामध्ये जाऊ द्या की असं जर केलं आता त्याला फाशीची शिक्षा द्यावी लागेल. जर आपल्याकडे असा काही कायदा असता की बाबा त्यांनी ज्या पद्धतीने 35 तुकडे केले तसं ह्याचेही 35 तुकडे केले पाहिजे, तरी देखील 35च्या ऐवजी 70 तुकडे केले तरी सगळ्यांना समाधान वाटेल इतका हा नालायक माणूस निघालेला आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण गृहमंत्र्यांशी बोलून ह्या दोन्ही बाबतीत म्हणजे आशिष शेलार साहेबांनी विचारलेलं आम्हाला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ती सगळी माहिती तोपर्यंत मिळवून देणार का, आणि दुसरं स्वतः अमित शाह साहेबांशी बोलून हे कसं लवकर केस हिचा निकाल लागेल आणि त्याला कडक शासन त्या ठिकाणी होईल याबद्दल आपण कारवाई करणार का. सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जी सूचना केली आहे त्याप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शेलार साहेबांनी मागणी केल्याप्रमाणे जी आपण समिती तयार करतोय त्याचा अहवाल प्राप्त करून त्याची वस्तुस्थिती सभागृहाला अवगत केली जाईल. स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांनी या केसमध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही फास्ट ट्रॅकवर हे नेतोय आणि आता लीगल आणि टेक्निकल दोन्ही प्रकारचे पुरावे हे तयार करण्याची म्हणजे जमा करण्याचं काम चाललेलं आहे. आपण बघितलं असेल त्यांची नार्को टेस्ट असेल, लाय डिटेक्टर टेस्ट असेल, असे सगळे भक्कम पुरावे हे त्या ठिकाणी आता तयार होत आहेत. आणि तरीही महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्राची ती मुलगी होती, आपली सुपुत्री होती, म्हणून आम्ही एक विनंती महाराष्ट्र सरकारच्या वतीनं माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांना करू की त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या संदर्भातली केस चालवून लवकरात लवकर या नराधमाला फाशीसारखी शिक्षा व्हावी अशा प्रकारची कारवाई व्हावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.